तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आता जस्ट उठलोय आणि आजपासून एक चॅलेंज, फुल क्लीन डाईट. घरातला असू ना बाहेरचं असू ना, फुल क्लीन खायचं, सगळं बंद घाण खाणं. कारण तोंडावर पाक फोड उठायला लागलेत, घाण वाटायला लागले बघा. 10 वाजले आणि 10 वाजता मी उठलो. हे उठायचं टायमिंग नाही आहे आपल्या ह्याच्यात. उठायचा टायमिंग आपल्या 4:30 ते 5 वाजता असते. तर उद्यापासून आता तेच करतो मी. फुल उठायचं ते ट्राय करतो. इकडं तिकडं वॉकिंगला जातो, वेळ काढतो मी. जेवढा वेळ आपल्याला काढता येते तेवढं काढतो. तर सकाळची तुम्हाला उठल्या उठल्या सांगितलं की काय खायचं. पहिला तर फ्रूट्सपासून चालू करायचं. एक फ्रूट हे 2 घेतले. ह्याच्यातलं की जेवढं जाईल तेवढं खायचं. नंतर नाश्ता बनायला लागला, नाश्ता पण पोट भरून खायचा. आणि दुपारी डायरेक्ट जेवण केव्हा करायचं, माहिती आहे का? एक 2-2:30च्या आसपास. आपण 2:30च म्हणतो. तर हे खाऊन देतो तुम्हाला. आता खाऊन वगैरे झाले आणि आता अजून भूक लागली आहे तर दूध प्यायचं. इकडे 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 आमच्या घरातले आम्हाला असं का करतात माहित नाही. दूध मागितलं की नाही, काय ना काय करतात. बा दाखवतो काय केले. पुढे ठेवतात. असं केल्यावर मी काय बोलावं सांगा घरच्यांना. काय काय बोलू. आता मी इकडनं सरकवलो ना, चुकून पडले की वापस मला मारतात. थोडं थोडं हा येस. आंघोळ वगैरे फुल करून ओके झालोय. आता दिवसातनी तिसऱ्यांदा खाणं. काय खाणं आहे माहिती आहे का? आज आहे उपवास, गुरुवार आहे म्हणून उपवास धरलोय. त्याच्यासाठी आहे की नाही, बटाटा आहे आणि त्याच्यावर एक आमटी आहे, शेंगाची आमटी असते. केस कसले झाले, फुल रावण दिसायला लागलो. इकडनं पण एक शेंग आलं, इकडनं पण शेंग आलं. आवरून भेटतो फुल मंदिरात जाताना. आता डायरेक्ट मंदिरात गेल्यावर भेटतो. आता एवढं भारी वाटतं की नाही मंदिरात आलं की नाही. इकडनं बाहेर निघू वाटत नाही, पण इकडनं निघल्याशिवाय आपले काम होत नाहीत. पण काम आता काही नाही आहे म्हणून जरा वेळ मंदिरात बसणार आहे. पर वातावरण दाखवतो मंदिरातलं जरा. वातावरण इकडलं तिकडलं कसलं मस्त मंदिर आहे ना. हे पडतं पुणा नाक्याजवळ. पुणा नाक्याचं एक लेफ्टला बोळ जातं ॲम्बेसेडरपासून, तिकडं पडते. सद्गुरुनाथ प्रभाकर महाराज मंदिर म्हणून आहे. तिथं आलो आहे. मग दाखवतो पाठीमागचं चित्र वगैरे. ही पालखी असते. पालखीला मध्ये कुठनं निघते मला पण माहीत नाही, पण मी दर आणि इकडं लोणार गल्लीपाशी तिकडं बघतो हे पालखी. असं काय मंदिर परिसर आहे मंदिराचं आत. तिथं पुढं तुम्ही सगळेजण भक्त चाललेत. तिथं प्रभाकर महाराज बसलेत, त्यांच्या पुढंच शिवलिंग आहे. हे पण एक रूम आहे. त्याच्या आत सगळे म्हणताना जे संत होते त्यांचे फोटो लावलेत, छत्रपती शिवाजी महाराज ते. आणि इथं जे आहे, इथं पुढं हा बघा, इथं जे आहे ना, तिथं सगळे कार्यकर्ता बसते. त्या हे जे कार्यालय. इथं खाली इथं पण प्रभाकर महाराजांची एक मूर्ती आहे आणि खाली होम आहे. इकडं सगळ्यात पहिला मी इकडं माझ्या पप्पांसोबत आलेलो. खरं म्हणता मला पप्पा घेऊन आलेले. तेव्हापासून ते आतापर्यंत सुधारणा लय मस्त झालीत. असंच जगाची सुधारणा झाली तर भारी होईल. सगळेजण असंच असतील कुठल्या ना कुठल्या जागी शांत. तर जाऊ दे सोडा. आता मंदिराच्या बाहेर जाऊन भेटतो. इथं काय बडबड करत नाही मी एवढं. तर मंडळी, आपण देवदर्शन करून घरात आलोय. आणि देवदर्शन करून घरात आलेल्या लय बेकार भूक लागली आहे. आणि म्हणून टाइमपासला आज उपवास आहे. हे रेवडी आहे, रेवडी चालतं सगळं. आमच्या घरच्यांना माहीत नाही मी केवढा मोठा ब्लॉगर आहे. मला भाजी ते नाना पाठवायला गेलेत. तिथं माझी फॅन फॉलोईंग गाठ पडली तर काय करू. आता भाजी आणायला चालू आहे. भाजी अर्धा ब्लॉग तर रिपीट करण्यातच जातं. ओके रिपोर्ट. आपली भाजी वगैरे भेटली आहे. मार्केट नाही, भाजी म्हणताना वाटायलाच आहे. असं आपल्या त्याच्यात तर लिहिलं अर्ध्या तासाला काय तर खात राहावं. केळी चिप्स. आता हे संपून तुम्हाला काय दाखवा काय लागलोय मी. खायला लागलोय ते दाखवा लागलोय. मलाच काय कळी नाही मी काय दाखवा लागलोय.
आता कॅमेरा नाही, पूर्ण आरसा पुसायची गरज आहे. तर मित्रांनो आता मस्त रेडी वगैरे झाले, रेडी वगैरे व्हायचं आहे. तोंड वगैरे धुतो आणि तुम्हाला बोलतो. आता बाहेर जायचा टाईम व्हायला लागलाय. बाहेर कसं दिसायला लागले, फुल स्किन ग्लो वगैरे दिसते. पैसा पदार्थ थांबा, आरसा पुसून आणि तोंड धुवून भेटतो. तर वेलकम वापस एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. सकाळपासून घरातच पडलेलो, आता काय तर बाहेर फिरायला भेटायला. मोबाईलला कवर घाल, एवढा पैसाही नाही. फायनान्शियल काय होते ते पण मिळालेलं आम्हाला. फायनान्शियल कंडिशन आमचं बरोबर नाही. सरकारने दिलेलं पेट्रोलवर करायला. हां, इलेक्ट्रिसिटी. आता मित्रांनो आम्ही आजपासून म्हणजे आजपासून मी एक दिवसासाठी बाहेर काय खाणार नाही हे चॅलेंज ठेवले. काय 1 ते 30 आता आधी 27 आहे. पुढच्या 27 पर्यंत काय असं बाहेरचं खाणार नाही. घाण वगैरे बॉडी मेंटेन ठेवणार. सकाळी लवकर उठणार, फिरायला वगैरे जाणार चालू केलं. तू चालला का मी जाणार? मी माझ्या मग एक हा चल हे तुझं ते जाऊ दे, आई घालू बाबा इथं आपलंच ओके. हा मग 1 तारखेपासून नाही आजच्यापासून तुम्हाला सोलापुरात फिरायचं ठिकाण कुठं कुठं आहे फिरू शकतो आपण, एक्सप्लोर करू शकतो. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही तिथं जाऊ शकत नाही, खरं आम्ही जाऊ शकतो. इलेक्ट्रिक आहे किंवा तुम्ही फायनान्शियल कंडिशन भरपूर वेगळे आपलं. चला मग तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जाऊ शकत नाही, खरं आम्ही गेलो नाही तर पण मी जाऊ शकतो तुमच्यासाठी. काय तुम्ही सांगा, फक्त वाटतं प्लेट टाकायचं आहे घ्यायला जात नसते. चला खाडवा कुठं आहे असं दे की बे. नाही बे. सोलापुरात वाढत्या ट्रॅफिकमुळे आमची काय सिग्नलवर झालेली हिप्परगा. हो बरोबर आहे का नाही? तिथे 1-2 फोटो पण विचारा. बढ़ते ट्रॅफिक में इथे ऍक्सिडेंट जास्त होते तर गप्पस थांबला. मला ॲम्ब्युलन्स आवाज आला एकदम. मामा थांबले असते. कुठे आहेत मामा? 1-0 माझ्या अवघी बाईक आहे. हिरो नाही आहे का? तर मित्रांनो आपला स्पॉट आता ठरलाय. एवढं फिरून आता कळालंय की आपल्याकडे हिप्परगा म्हणून एक तलाव पण आहे. आता जगाच्या नकाशावर पण आलंय, आता माझ्या व्हिडिओच्या नकाशावर पण येते. तिकडे जातो आता बघा. बजरे 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 बजरंगी. तुम्ही किती का मोठं झाला, लास्ट तुमचा सफर स्मशानभूमीत चालू होतंय. पण ते भूतांसाठी असतं. आपण काय बोलतो नाही. आत्ताच ऍक्सिडेंट झाला तर आई घाले. स्लो भयानक व्ह्यू आहे का नाही बघा. फुल धुकं पडलेत, पाक दुकानं सगळं भरलंय. इकडं खाली तुम्ही बघू शकता दुकानचं हे बघू शकता. मी मॅपवर सर्च करतो. कसलेच बघा धुकं. तुम्हाला जी दिसायला गेलेत ना ती सगळे धुकं आहेत. 2 फोटो शूट करता इकडं आणि कल्टी देता. ऐक जरा वेळ राहता तिथे बघा. राहता येता जाता. जगाच्या नकाशावर हाय का? हाय का नाही म्हणलं की नाही? जगाच्या नकाशावर आहे हे तलाव. हा बघा असं काय. आता आपण इथं तिकडनं असं सगळं बघू शकता. आज कपडे एवढे भारी घातलो का नाही. आउटफिट दाखवतो थांबा, त्याकडनं दाखवतो. सडीचा आता माझा आउटफिट दाखव पूर्ण. आउटफिट बघा ही आहे आपला बघा. आउटफिट चेक आउट. कसं वाटलं हिरा, खरं सांगा. 1 नंबर. खतरनाक आहे. आपल्या ब्रँडिंग साठी आपलं दुकान वगैरे काही नाही आहे. आपण आपल्या कसा चेकआउट करा. पाठीमागनं प्रिंट बघा. पाठीमागनं ते नाही आहे. अमेरिकाची अमेरिका प्रेसिडेंट काय गेल्या प्रेसिडेंट.
तिथं बघू शकता मित्र तुम्ही, जोर मारायला काय काय लोक दिसणार नाही सोडा. आपली पण बॉडी आहे जरा फार. हाय हाय या 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 हाय, मोठी बॉडी आहे, लय मोठी बॉडी आहे आपली पण, लय मोठी बॉडी आहे बघा. घरचं खायचं. घे रे घे 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 घे. सो हाय गाइस, वेलकम टू अनदर वीडियो. स्वागत आहे मेरे वीडियो में. हा बघा सगळे सोलापूरचे क्रिएटर लोक तिथं फोटो काढतात. इरा सरक जरा हो पुढे तिथं ही जी आहे ना, तिथं सगळे जण काढतात ना, सगळे. ओपन नाही, क्लोजच असते. उडी मारून जायला लागतंय केळ्या ती गोल. आई चल चल. आता घाण कशी फाटते बघायची. फुल खतरनाक व्ह्यू. कसलं वाटतंय रे हो, काहीच दिसत नाही पुढे. एवढा फुल धुकं धुकं दिसायला लागले. तर बघ इकडनं पाणी, इकडनं वरती तुम्हाला काहीच दिसणार नाही. बघा बघा, जा की आज जा जाला उड्या. इकडनं जाते रे. आवाज कसला आला पाण्याचं. डॅम नाही बे, डॅम म्हणताना तिकडे झालं. इथे एक असलेला ब्लॉग आहे. गो स्लोली. तर आता गाडीची कमान आपल्या मित्राच्या हातात आहे. त्याला 4 डोळे. जिंदगीची पण आहे, गाडीची पण आहे. अजून हळू हो पुढे बघ. हा इकडं ब्लॉग मध्ये काय काम नाही आहे तुझं. आता नुसतं पुढं बघ तू. टॉर्च बिर्च सगळं ऑन कर. पुढची ऑन करून दिले. आता नीट तुझ्या हातात माझी जिंदगी आहे. नीट फक्त नीट गावाच्या बाहेर येऊस तर फक्त. मी तुम्हाला म्हणालोय आजूबाजूला हळू 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 बॉस बॉस पुढं बघ. हळू घे हळू घे हळू घे. घेऊ नको नाही. मेरी गांड फट रही है ना, तुम पहचान नहीं सकते. देख नाही सकते. पहचान हाँ देख नहीं सकते. सॉरी देख नहीं सकते. करायला सोडून वगैरे आता घरी जातो. पहिला काहीतरी खातो पितो, मग भेटतो तुम्हाला. तर मंडळी आता आपण घरात आलेलो आहोत आणि घरात आल्या देशी जेवण. आपलं देशी जेवण खतरनाक. आणि पहिला आता चतकूर चपाती काढून ठेवायचं आहे. तुम्हाला प्रोसिजर दाखवतो थांबा. मम्मी व्हिडिओ काढ. पहिला भात ना, पहिल्यांदा प्रसाद सोडा लागलोय. आणि जरा भात ठेव, वडी ठेव. हे तोंडावर पाणी. हे समाजाचे नियम असतील. जेवणाचे उपवास केल्यानंतर सोळ्याच्या बामणाच्या डोक्यात राहता, मग त्यांनी हे वळण लागतं. जेवण ते नोके रेकॉर्ड झाले. आता बडीशेप खाऊन बाहेर. बघा आता ब्लॉग एवढा लॅग मध्येच बघा.